माझं नाव बबन गुलाब गोळे, राहणारा मार्डी, तालुका मान, जिल्हा सातारा. वयाच्या 20व्या वर्षापासून आतापर्यंत माझं वाजवणं चालू आहे आणि आतापर्यंत आमचं ह्या वाजवण्यावरच निर्वाह आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून गेली 40 वर्ष लोकसंस्कृती जपणारे मान तालुक्यातील मार्डी गावचे ज्येष्ठ सनई वादक बबन गोळे आज वृद्धापकाळात हक्काच्या मानधनासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. आता अडचणी म्हणजे आता चालणं होत नाही, बोलणं होत नाही, ऐकू येत नाही, दिसत नाही, खायचं वांद पडलं. सरकारचं अनुदान आम्हाला मागतोय तर सरकारचं अनुदान आम्हाला कुठलंच मिळेना. मग आता आम्ही काय करावं ते आम्हाला समजेना. गोळे यांनी सरकारी कलाकार मानधन योजनेसाठी सुमारे 6 महिन्यांपूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. कागदपत्रांची पडताळणी आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप त्यांना मानधन मंजूर झालेले नाही. मागणी आम्हाला एक कळायचे, मानधन काय आहे ते आम्हाला मंजूर झालं पाहिजे. कॅम्प्युटरवर अर्ज भरलाय, सगळं काय केलंय. BDO साहेबांनी स्वतःने कॅम्प्युटर पंचायत समितीने पाठवलाय, पण त्याचं वर्ण काय येईना. BDO साहेबाच्या ऑफिसला गेलं तर ते म्हणते ते पेंडिंग आहे. मग आता पेंडिंग केव्हा खोलायचं आणि कुठं खोलायचं आणि आम्ही कुठं जायला पाहिजे. या प्रकरणाची दखल घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः शिफारस पत्र देऊन संबंधित विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र इतका मोठा कालावधी उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. जर मंत्री दर्जाच्या लोकप्रतिनिधींच्या शिफारसीनंतरही एका ज्येष्ठ कलाकाराला मानधनासाठी ताटकळत राहावे लागत असेल तर सामान्य कलाकारांची अवस्था काय असेल असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे.